हिंगोली जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला आणि मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतीचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालं। शेतीतील पिकेच नव्हे तर मातीही वाहून गेलेली आहे। मी आता कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारामध्ये आहे। हे दांडेगाव शिवारातलं शेत आहे आणि या शेतामध्ये जे आहे ते सोयाबीन होतं। मात्र आता या शेतामध्ये ना सोयाबीन राहिलं ना शेतातली माती राहिली, पूर्णतः सगळं वाहून गेलेलं आहे। आपल्याला बघतोय की शेतामधली जमीन जी आहे ते पूर्णतः वाहून गेलेली आहे। मी कॅमेरामॅनला विनंती केली की बाई आपल्याला काही ठिकाणी ते सोयाबीनला शेंगा लागल्या होत्या, सोयाबीन काढणीच्या अवस्थेत होतं, मात्र या सोयाबीनमध्ये आता काही राहिलं नाही। आपल्याला सोयाबीन कुठेही दिसत नाही। सगळं जसं काय रोटारेटर केल्यासारखी ही जमीन जी आहे ते पूर्णतः खरडून गेलेली आहे, जमीन वाहून गेलेली आहे। शेतकऱ्यांचेच सोयाबीन असेल, कापूस असेल, त्याचबरोबर इतरही पिके असतील, हे पूर्णतः वाहून गेलेच। मात्र आता पुढच्या हंगामामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांना यामध्ये पेरणी करायची होती, पेरणी करून गहू पेरायचा होता, जे काय पुढचे पिके घ्यायचे होते, मात्र ते पिकेही या शेतकऱ्यांना घेता येणार नाहीत। त्यामुळे नुसते पिकेच वाहून गेले नाही तर शेतकऱ्यांची जमीनही खरडून गेली। त्यामुळे सरकारने जी आहे ती जी मदत जाहीर केली ती मदत जी आहे ती तुटपुंजी आहे। कारण की 3.5-4 हजारामध्ये एकरमध्ये काहीही होत नाही। शेतकऱ्यांना आता या जमिनीची डागडुजी करायची म्हटलं तर हजारो रुपयाचा खर्च येणार आहे। मात्र मायबाप सरकारने जे आहे ते या शेतकऱ्यांना तातडीने मदत करून दिलासा देण्याची गरज आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, दांडेगाव, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।